जीवात्म्याला खुर्चीला बांधाव, त्या जीवात्म्याचे डोळे फोडाव, त्याचे हात तोडावं आणि त्याचे पाय तोडावे. मग जीवात्मा ओरडू लागतो. तो जीवात्मा म्हणतो, हे दूत आहे हो, आम्हाला 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 मारू नका. त्यावेळेस यमदूत म्हणतात, दुष्टा, पाप कर्म करायला बरं वाटलं, परस्त्री भोगायला बरं वाटलं, परपुरुष भोगायला बरं वाटलं, भोग हा नरक. हे जे नरक आहेत ना, हे 28 नरक भागवतामध्ये सुद्धा आहेत. पहा, हे 28 नरक शिवमहापुराणात सुद्धा आहेत. हे 28 नरक तुम्ही जर विष्णू पुराण काढलं तर विष्णू पुराणामध्ये सुद्धा आहेत. हे नरक तुम्हाला खरे वाटतात का खोटे वाटतात? उदाहरण दिल्याशिवाय तुम्हाला हे खरं वाटतच नाही ना. द्रौपदीला किती नवरे होते? 5 नवरे होते, 5. द्रौपदी एक दिवस आपल्या 5 पांडवांसोबत बसलेली होती आणि तिथं ज्यावेळेस बसलेली होती एका झाडाखाली, जांभळाचं झाड होतं, त्याच वेळेस तिथं द्रौपदीच्या समोरून कर्ण आलेले होते. कर्ण दिसायला अत्यंत सुंदर, पांडवांचे वडील भाऊ होते, दिसायला फार सुंदर होते कर्ण. आणि शेवटी द्रौपदीचं मन कर्णावर गेलं आणि तिच्या मनामध्ये सहज विचार आला, हे 5 जणांसोबत हे 6वं असलं असतं तर बरं झालं असतं. त्यामुळे प्रकार काय झाला माहिती का? जांभूळ टपकन खाली पडलं. धर्मराजानं तो प्रसंग पाहिला. धर्मराजा म्हणतात, द्रौपदी, तुझ्या मनात काहीतरी पाप आलेला आहे, त्यामुळे जांभूळ खाली पडले. नाही पतिराज, काही पाप नाही आलं. द्रौपदी, हे जांभूळ जशालाचं सलाव बरं झाडाला. 5 पांडवाकडे पाहून घाबरली द्रौपदी. तिनं जांभूळ घेतलं आणि जांभूळ झाडाला उलट चिटकून दिलं. पहा, त्या दिवसापासून जांभळ कसे येतात तुम्ही जरूर बघा, उलटे येतात. त्या दिवसापासून उपवासाला चालत नाहीत. ती इथं वाचली, पण तिथं वाचलं का हो? यमाच्या हातात गेल्यावर. केले कर्म झाले तेची भोगाले, जय हो. केले कर्म झाले तेची भोगाले, 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 कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले मेले ऐसे केती, उपजले Mabani mani sa sa ni pani pa ma pa mani mani sa re mari ma pa ma pa ni pani sa sa ni pani pa ma pa mani mani sa re mari ma pa ma pa ni pani sa sa ni pani pa ma pa mani mani sa sa ni ne pa ma 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 re 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 sa 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 ni ne da da pa pa ma ma re re sa sa ni ne pa ma 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 re re sa ma pa da ni da ma pa da ni da ma pa da ni da da ma pa da ni da ma pa da ni da ma pa da ni da da Mapadanita, 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 mapadanita. Upazale mere, upazale zale
उपजल मेले ऐसे उपजल मेले ऐसे कीर्ती केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले त्याची भोगाले जसे कर्म कराल त्याच प्रकारे भोग मिळत असतात. द्रौपदी इथे वाचली, पण यमाच्या हातामध्ये पडल्यानंतर यमराजाने द्रौपदीला घाण पाण्यामध्ये पसवलेलं, त्या घाण पाण्यामध्ये टाकलेलं होतं नरकामध्ये. धर्मराजाने तो प्रसंग पाहिल्यानंतर धर्मराजा म्हणतात की हे यमा, माझी बायको पवित्र असताना द्रौपदीला घाण पाण्यामध्ये का तुम्ही टाकलेलं आहे? तेव्हा तिथे सांगितलं, धर्मराजा, त्या कर्णाला पाहिल्यानंतर तुमच्या या द्रौपदीच्या मनामध्ये विचार आला होता, असा जर भेटला असता तर. मला हा मुद्दा मांडायचा आहे, तर आपल्या नुसतं मनात वाईट विचार जर आला तर नरक यातना आहेत, तर हातून जर पाप झाले तर किती यातना असतील. यमदूत जीवात्म्याला खुर्चीला बांधून त्याचे डोळे फोडतात. जीवात्मा रडायला लागतो. परस्त्री परपुरुष भोगला, त्याला खायला देत नाहीत आणि लोखंडाचे चांगले असा सळई तयार करतात यमदूत आणि त्या जीवात्म्याला चटके देत असतात. जिथं जिथं पाप कर्म त्या त्या अंगाला चटके द्यावेत. आता ते शब्द ऐकल्यानंतर चंचुला ती कथा ऐकत असताना घाबरली. बा, तिच्या मनात विचार येऊ लागले, मी तर किती परपुरुष भोगलेले आहे, माझ्या हातून किती मोठं पाप झालेलं आहे, मला एवढे सगळे पाप कर्म भोगावे लागणार, मला एवढे चटके भेटणार. चंचुला आता घाबरली. माणसानं कुठेतरी घाबरलं पाहिजे. जो व्यक्ती घाबरून राहतो त्याच्या हातून शक्यतो पाप कर्म कमी होतात, हे लक्षात असू द्या. आणि ज्याला काही घाबरण, काही भीतीच नाहीये, मग त्या व्यक्तीचं काही खरं नाही. वक्त्यानं सांगायला सुरुवात केली होती, तिसरा नरक रौरव नावाचा हा नरक आहे. हा कोणासाठी? दुसऱ्याला त्रास देणाऱ्या लोकांसाठी हा रौरव नावाचा नरक आहे. चौथा नरक महारौरव हा कोणासाठी आला? तर देवाच्या नावाखाली पैसा हडप करणाऱ्या लोकांसाठी हा नरक तयार आहे. क्रूर प्राणी यमदूत जीवात्म्याच्या अंगावरती सोडून देत असतात आणि ते क्रूर प्राणी जीवात्म्याचे लचके मांसाचे तोडून खात असतात. त्याच्या पुढचा नरक आहे कुंभीपाक नावाचा. हा नरक आहे मांस खाणाऱ्या लोकांसाठी. जो व्यक्ती मांस खातो अशा या जीवात्म्याला यमदूत गरम तेलामध्ये तळून काढत असतात. तेव्हा खरं मग कळतं. पा, तेव्हा लक्षात येतं, तोपर्यंत नाही लक्षात येत. मग जीवात्मा ओरडू लागतो, यमदूत आहे हो, या गरम तेलामध्ये तळू नका मला. दुष्टा, मांस खायला बरं वाटलं, भोग हा नरक. मांस खावोनी करीती हौस, मांस खावोनी करीती हौस. मांस खावोनी करीती हौस, मांस खावोनी करीती हौस. जोडोनी वैरी देवीला, जोडोनी वैरी देवीला, जोडोनी वैरी देवीला, जोडोनी वैरी देवीला.
करीते हावोस माऊस खावोनी करीते हावोस माऊस खावोनी करीते हावोस. मांस खाऊन हाऊस करतो, परंतु जीवात्माला ज्यावेळेस तळल्या जातं त्यावेळेस खरा दुःख त्या ठिकाणी होत असतं. जीवात्मा ओरडू लागतो, यमदूताय हो मला गरम तेलामध्ये तळू नका. चंचुला शब्द ऐकत होती. चंचुला विचार करते, हे सुद्धा पाप मी केलेलं आहे, मला गरम तेलामध्ये तळून काढतील यमदूत. चंचुलेच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं कथा ऐकत असताना. गोकर्ण क्षेत्री बसलेली चंचुला, काय करू मी? वक्त्यांनी सांगायला सुरुवात केलेली होती, कालसूत्र नावाचा नरक आहे. हा कोणासाठी आला? आई वडिलाला त्रास देणाऱ्या लोकांसाठी, सासू सासऱ्यांना त्रास देणाऱ्या लोकांसाठी, नव्हे तर नवऱ्याला त्रास देणाऱ्या लोकांसाठी. आता चंचुला विचार करते, हे सुद्धा पाप मी केलेलंच आहे. नवऱ्यालाही त्रास दिला, सासू सासऱ्यांनाही त्रास दिला. चंचुला दुःखी झाली. अशी पत्रवन नावाचा नरक, पाखंडी मार्गाने वागणाऱ्या लोकांसाठी. सुकर्मुख नावाचा नरक, एखादा जीव जर आपल्या हातून मारला गेला तर अशा लोकांसाठी हा नरक तयार आहे. अंधाऱ्या विहिरीमध्ये ढकलून देत असतात यमदूत जीवात्म्याला. चंचुला आता रडली पहा. चंचुलेच्या अंगाचा थरकाप सुटला. चंचुला विचार करते, माझ्या हातून नाना प्रकारचे पाप झालेले आहेत, मला हे सगळे भोगावे लागणार. तिला विचारच करवेना, मी काय करू आता? कथा संपली आणि कथा संपल्यानंतर वक्ते आपल्या जिथे वास्तव्याचं ठिकाण होतं तिथं गेले. आणि मग ती चंचुला कथा संपल्यानंतर वक्त्याच्या त्या रूममध्ये जाऊन, त्या खोलीमध्ये जाऊन वक्त्याच्या चरणाजवळ बसून रडली, मला क्षमा करा महाराज. महाराज, आज जे तुम्ही हे नरक आख्यान सांगितलेलं आहे यातले सगळे पाप मी केलेले आहेत. चंचुलाला पश्चाताप झाला. आणि एक लक्षात असू द्या, पश्चातापेन शुद्धती, केलेलं कर्म चांगलं नाही. ज्यावेळेस आपल्याला पश्चाताप होतो त्यावेळेस तो व्यक्ती पश्चातापेन शुद्धती, तो व्यक्ती शुद्ध होत असतो. महाराज, मी खूप पाप केलेले आहेत. तुम्ही आज जे शिवमहापुराणामध्ये सांगितलेलं वर्णन, हे सगळे पाप मी केलेत. मला क्षमा करा महाराज, मला वाचवा महाराज, तुम्हीच काहीतरी करू शकता, या पापातून मला मुक्त करा महाराज. त्यावेळेस त्या वक्त्याने विचारलं, थांबा, तुम्ही कोण आहात, कुठून आलेले आहात? चंचुलीनं आपलं सगळं वर्तमान सांगितलं त्या वक्त्याला. मी या देशावरून आलेले आहे, माझा नवरा आहे बिंदू, त्याचं मी तो पाप कर्म करत होता, मी सुद्धा पाप कर्माला लागले, सगळं सविस्तर सांगितलं. आणि आता त्या वक्त्यानं सांगितलं, हे बघ चंचुले, तुला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल, पाप जर धुवून टाकायचा असेल, तर तुला स्वतःला संकल्प करून 7 दिवसाची शिवपुराणाची कथा ऐकावी लागेल. जर तू तयार असशील तर मात्र तू या पापातून मुक्त होशील. चंचुला तयार झाली. महाराज, माझ्या जवळचं सगळं धन मी तुम्हाला देते, कारण माझ्याकडे पैसा भरपूर आहे. कलियुगामध्ये जे माणसं पाप कर्म जास्त करतात त्यांच्याकडे लक्ष्मी अखंड पाणी भरायला तयार आहे. आणि जे माणसं धर्मानं वागतात त्यांच्याकडे लक्ष्मी शक्यतो येत नाहीत. मग या शब्दाचा अर्थ असा नाही आहे की पाप कर्म करा आणि लक्ष्मीला खेचून घरामध्ये आण. या शब्दाचा अर्थ असा नाही. पाप केल्यानंतर जो पैसा कमवलेला असतो तो पैसा जास्त दिवस टिकत नसतो, विशिष्ट काळ टिकत असतो. तो फक्त दशवर्थानी तिष्ठन्ति. तो पैसा पाप कर्म केल्यानंतर तो पैसा 10 वर्षच टिकत असतो, तो कायमस्वरूपी टिकत नसतो. पण नीती धर्मानं कमवलेला पैसा, कष्टानं कमवलेला पैसा, त्याला बरकत असतो. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. जोडोनिया धन उत्तम
उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उदास विचार वेच करी जोडून यातन उत्तम व्यवहारे जोडून यातन उत्तम व्यवहारे जोडून यातन उत्तम व्यवहार कष्टानं कमवलेला पैसा नेहमी आपल्यासोबत असतो, तो चिरकाल आपल्याजवळ असतो. पण वाम मार्गानं कमवलेला पैसा जास्तीत जास्त 10 वर्षांनी तिष्ठन्ति 10 वर्षच आपल्याजवळ राहत असतो. चंचुला म्हणते, महाराज माझ्याजवळचा पैसा मी तुम्हाला देते, खूप पैसा आहे माझ्याजवळ, पण तुम्ही कथा सांगितल्यानंतर मला नाना प्रकारचे नरक भोगावे लागणार. हे ऐकल्यानंतर मला विचार करवेना महाराज, काहीतरी करा. वक्त्यानं सांगितलं, हे बघ चंचुले, तुझ्याजवळचा पैसा मला सुद्धा देऊ नकोस, कारण पापी लोकांचा पैसा जर आपण घेतला तर आपल्याला सुद्धा पाप लागत असतं. तू फक्त हा पैसा शिवचरणाजवळ ठेव आणि तू शिवपुराणाची कथा ऐक. ठीक आहे महाराज. स्वतः चंचुलेनं संकल्प केला. 7 दिवसाची शिवपुराणाची शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी बसली आणि ती कथा ऐकत होती. एक लक्षात असू द्या, कथेला महत्त्व द्या. पहा, क्षणिक सुखाला महत्त्व देऊ नका. तोडगे हे क्षणिक सुख आहे, पण चिरकाल सुख हे शिवमहापुराणाची कथा. कारण कथा ऐकल्यानंतर व्यथा दूर होत असतात. त्या कथेला प्राधान्य द्या. कथा काय कळली आपल्याला आतापर्यंत? आपण पंढरपुरापर्यंत गेलोय, आपण तिथं कथा ऐकायला गेलोय ना? तुम्ही गेलायत ना सगळेजण? बरेचसे लोक गेलेत, पंढरपुरापर्यंत गेले कथा ऐकायला, पण कथा काय कळली आपल्याला? कथा नाही, पण तोडगे कळले महाराज आम्हाला. मी ज्या ज्या ठिकाणी शिवमहापुराणाची कथा करतो त्या सगळ्या भक्तांना विचारतो, तुम्हाला शिवपुराण काय कळलं? एक प्रश्न विचारू का? हनुमंताचा अवतार म्हणजे महादेवाचाच आहे. कितवा अवतार आहे सांगा बरं? हा महादेवाचा हा कितवा अवतार आहे? तुम्ही म्हणताल सगळं कॉन्टॅक्ट तुम्हाला दिलंय ते महाराज, ते तुम्ही सांगा काय ते. देवानं माझा आवाज चांगला करावं, मी फार तयारीनिशी आलोय, काय सांगा तुम्हाला. हनुमंताचा अवतार म्हणजे सदाशिवाचा अवतार आहे. महादेवाचा अवतार म्हणजे हनुमंताचा हा कितवा अवतार आहे? हा 11वा अवतार आहे. 11वा. हा, हे लक्षात ठेवा. हे काहीच माहिती नाही, नुसतं तोडगे. नाही, तोडगे ठीक आहे, परंतु कथा पण कळली पाहिजे का नाही? चंचुला 7 दिवस बसली, 7 दिवस तिनं कथा ऐकली. वक्त्यानं सुंदर कथा सांगितली. 7 दिवस संपले आणि वक्त्यानं सांगितलं, अगं चंचुले, 7 दिवस संपले तुझे सगळे काही पातक दूर झालेले आहेत, तू काही काळजी करू नको. पण तरी सुद्धा चंचुलेला स्वस्थ बसवेना. चंचुलेनं ठरवलं की आता मी परत संसाराकडे जाणार नाही. मी जर संसाराकडे गेले तर माझ्या हातून परत पापकर्म होतील. म्हणून चंचुलेनं ठरवलं, याच गोकर्ण क्षेत्र मी थांबणार आणि शिवचरणाजवळ थांबणार. चंचुला शिवचरणाजवळ थांबली. महादेवाच्या मंदिरा शेजारी तिनं झोपडी बांधली. ती सकाळी उठत होती, महादेवाच्या मंदिरामध्ये जात होती आणि सुंदर प्रकारे ती महादेवाची पूजा करत होती. आणि पाप कर्म दूर व्हावा म्हणून वक्त्यानं तिला एक सांगितला होता उपाय. तो उपाय असा सांगितला होता, महादेवाच्या त्या जो वटा आहे ना, त्याच्यावर अबीर गुलालानं तुम्ही ओम नमः शिवाय हे जर अबीर गुलाल म्हणजे पांढरा असतो पा अबीर गुलाल, इथं जर कुठं दुकान असेल तर तुम्ही बघा, अबीर गुलाल तुम्हाला भस्मासारखा पांढरा अबीर गुलाल आहे. आणि त्या शिवजींच्या त्या वट्यावर ओम नमः शिवाय हे शब्द जर तुम्ही दररोज जर लिहिले, पाणी व्हायला जातात आणि ओम नमः शिवाय जर हे शब्द त्या अबीर गुलालानं जर लिहिले तर तुमचे कळत न कळत झालेले सगळे पातक दूर होत असतात. हे वक्त्यानं जाता जाता तिच्या कानामध्ये सांगितलं होतं. म्हणून ती सकाळी दररोज उठायची, मंदिरामध्ये जायची, अबीर गुलालानं त्या शिवपिंडीच्या वट्यावरती ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायची आणि महादेवाच्या शिवपिंडीवरती पाणी व्हायची. उरलेलं सगळं आयुष्य तिनं शिवचरणाजवळ टाकलं. आणि एक दिवस असा उगवला,
की ती चंचुला मरण पावली आणि मेल्यानंतर चंचुलीला नेण्यासाठी कोण आलेलं होतं तर प्रत्यक्ष रुद्रगण आलेले होते, म्हणजेच ते शिवगण आलेले होते. शिवगण आले, शिवगणांनी तिला उचललं, आपल्या विमानामध्ये बसवलं आणि कैलास पर्वतावर महादेवाकडे नेलं. महादेवानं आज्ञा दिली होती की चंचुलीला माझ्याकडे आणा. ती माझ्या चरणाजवळ थांबलेली आहे, म्हणून शिवचरणाजवळ राहणाऱ्या लोकांना कैलास पर्वत प्राप्त होत असतो, गती प्राप्त होत असते, महादेवाच्या गावाची जागा प्राप्त होत असते. चंचुलीला उचललं, आणलं कैलास पर्वतावर. चंचुलीनं महादेवाला, शिव आणि पार्वतीला समोर पाहिलं आणि महादेव तिला समोर दिसले. चंचुलीला मोठा आनंद वाटला. कथाम समाप्तो सानारी निर्गतेषु जनेषु च भीता रहसितं प्राह शैवं संवाचकं द्विज. शिवगणांनी तिनं कैलास पर्वतावर नेल्यानंतर तिनं महादेवाला साष्टांग दंडवत घातलेला होता. महादेव कसे होते? महादेवाचं मूळ रूप असं होतं की शिवशंभूला 5 तोंड होते. प्रत्येक तोंडावर 3 डोळे, म्हणजे 15 डोळे होते. त्यांच्या जटेवरती छानपैकी चंद्र होता, त्यांच्या डोक्यावरती गंगा होती. भस्माचे पट्टे महादेवाच्या ठिकठिकाणी अंगाला लावलेले होते. डोक्यावरती मुकुट, हे महादेवाचं शिवशंभूचं विराट रूपे पहा. त्यांचा कंठ निळा होता, गळ्यामध्ये भुजंग होता, गौर कांती होती, अंगावरती श्वेत वस्त्र होते महादेवाच्या. कैलास पर्वत असा पांढरा शुभ्र दिसत होता. नंदी, शृंगी, भृंगी, वीरभद्र हे सगळेजण बाजूला बसून जय जयकार करत होते. हे चंचुलीनं कैलास पर्वतावर गेल्यानंतर महादेवाची ती अवस्था पाहिली आणि चंचुलीनं साष्टांग दंडवत घातला. ती पश्चाताप करत होती, महादेवा माझ्या हातून फार मोठं पाप झालेलं आहे. महादेवा, मी पाप कर्म करून तुम्ही शेवटी मला गती प्राप्त करून दिली. हे शिवशंभो, पश्चाताप पापकृतम पापानां निकृत्ती परा सर्वेषां स्वर्णितम सद्भीर सर्व पाप विशोधनम. महादेव म्हणतात की तू इथे आल्यानंतर पश्चाताप केलाय ना, केलेल्या कर्माचा पश्चाताप केल्यानंतर मी तुला शुद्ध केलेला आहे. पश्चातापेनैव शुद्धिं प्रायश्चितं करो यथोपिष्टम तथा दर्पी सर्व पाप विशोधनम. मी तुझं सगळं पाप दूर केलेलं आहे. चंचुले, आजपासून तू कैलास पर्वतावर माझ्या इथे शेजारी माझ्याच कैलास पर्वतावर राहत जा. शिवशंभूनं सांगितल्यानंतर ती चंचुला कैलास पर्वतावर राहत होती. का भाग्य होतं त्या चंचुलेचं, कैलास पर्वतावर राहत होती महादेवाच्या घरात. आणि पार्वतीनं तिला एक दासी मानलेलं होतं, आपली मैत्रीण केलेलं होतं. चंचुला दररोज कैलास पर्वतावर उठायची, आंघोळ स्नानादी कर्म केल्यानंतर ती महादेवाची सेवा करायची, पाद्यपूजा करायची, महादेवाच्या डोक्यावरती एक बेल व्हायची आणि दररोज असं कर्म करत होती, नित्य कर्म. चंचुलीला फक्त शिवपुराणाची कथा ऐकल्यानंतर सायुज्य गती मिळाली. एक दिवस ही चंचुला पार्वती मातेच्या जवळ बसलेली होती. चंचुलीनं सहज आपल्या पार्वती मातेला प्रश्न विचारला, आई साहेब, शिवपुराणाची कथा ऐकून मला तर तुम्ही गती प्राप्त करून दिली आहे, माझा नवरा कुठे असेल हो? आज मला माझ्या नवऱ्याची आठवण येते, बिंदुगाची. चंचुला पार्वतीला म्हटली, कैलास पर्वतावर माझा नवरा कुठे असेल एकदा पहा ना आई साहेब. पार्वती म्हणते, थांब चंचुले, मी पाहते तुझा नवरा कुठे आहे. तर पार्वती मातेनं समाधी लावून पाहिलं तर हिचा नवरा बिंदू कुठे होता तर हा विंध्य पर्वतावरती होता. पहा, ममा भरता अधुना श्वेता मत पूर्वम मत पापिनो धनाः साम गतिम सवाप्नोति कृपया दीनवत्सले. पार्वतीनं सांगितलं, तुझा नवरा बिंदू हा विंध्य पर्वतावरती आहे. चंचुले, आई साहेब कृपा करा, माझ्या नवऱ्याला सुद्धा गती प्राप्त करून द्या. पार्वती म्हणते, हे बघ चंचुले, तुझ्या नवऱ्याला जर गती प्राप्त करून द्यायची असेल तर पहिल्यांदा तुझ्या नवऱ्याला शिव महापुराणाची कथा ऐकवावी लागेल. आणि तो पिशाच्य योनीमध्ये गेला आहे, तो कोणाचंच ऐकणार नाहीये. आई साहेब,
काहीतरी करा, चंचुलीने विनंती केली. आणि मग पार्वती मातेनं आपल्या तुमरू नावाच्या भक्ताला पाठवलं. डमरू वाजवला आणि तुमरूला बोलवून घेतलं. आणि त्या तुमरूला सांगितलं, हे बघ तुमरू, तू एकंदरीत विंध्य पर्वतावरती जा आणि विंध्य पर्वतावरती तो पिशाच योनीमधला बिंदुक आहे त्याला बांध, खांबाला बांधून त्याला 7 दिवस त्याच्या समोर शिवपुराणाची कथा कर, त्याला ऐकव कथा. पार्वती मातेनं सांगितल्यानंतर स्वतः बिंदुकाच्या मोक्षाला, त्याला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी तुमरू निघाला. तो तुमरू विंध्य पर्वतावरती आला. तो तुमरू आल्यानंतर पिशाच योनीमधला बिंदुक तुमरूवरती धावून आला, खेकसावून धावून आला. पण तुमरू शेवटी भक्त होता महादेवाचा. त्या तुमरूनं पिशाच योनीमधल्या बिंदुकाला पकडलं, त्याला बांधलं खांबाला आणि त्याच्या समोर 7 दिवसाची शिवमहापुराणाची कथा चालवली. पहिला दिवस चालू झाला शिवपुराणाचा. तो पिशाच योनीमधला बिंदुक कथा ऐकत होता. 2 दिवस झाले शिवपुराणाचे, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले. पाहता पाहता 7 दिवस झाले. 7 दिवस त्यांनी न कळत का होईना कथा ऐकली पिशाच योनीमधल्या बिंदुकानं. आणि त्या बिंदुकाला सुद्धा सयाती परमाम गतीम, बिंदुकाला सायुज्य गती प्राप्त झाली. महादेव सांगतात, पार्वती, जो व्यक्ती शिवपुराणाची कथा ऐकेल त्याचे किती मोठे पाप असू दे, ते पाप मी दूर करील. म्हणून माझा शिव फार भोळा आणि चक्रवर्ती आहे. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. वाजे बदता शिव नाम, वाजे बदता शिव नाम, वाजे बदता शिव नाम. दयान बादे क्रोध काम, दयान बादे, दयान बादे, दयान बादे, बादे, दयान बादे क्रोध काम, दयान बादे क्रोध काम. वाजे बदता शिव नाम, वाजे बदता शिव नाम,
शिवशंभू अतिशय दयाळू अशी देवता आहे. फक्त शिवशंभूची थोडीशी जरी आराधना केली तरी आपल्या भक्ताला गती देणारा फक्त एकच देव, ते म्हणजे महादेव आहेत. नैमिषारण्यामध्ये आता ही दुसरी जोडी बसलेली आहे. पहिली जोडी आपण काल बसवली, दुसरी जोडी नैमिषारण्यामध्ये स्वतः व्यास 88,000 ऋषीमुनीला ही सुंदर कथा वर्णन करत आहेत. ज्या ठिकाणी व्यासांनी हा ग्रंथ निर्माण केला ते ठिकाण आजही आपल्याला पाहता येतं. नैमिषारण्यामध्ये व्यास गद्दी नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी व्यासांनी या 18 पुराणाची निर्मिती केली आहे. त्यातलं मुख्य पुराण हे म्हणजे शिवमहापुराण. याची लिखाण केलं, स्वतः लिहिलं. आणि त्याच जागेवरती तिथं रुद्रावर्त नावाचं ठिकाण आहे. त्या जागेवर 88,000 ऋषीमुनी येऊन बसले. स्वतः व्यासांनी 88,000 ऋषीमुनीला शिवमहापुराणाची कथा तिथे सांगायला सुरुवात केली. 3 जोड्या आहेत शिवपुराणाच्या. पहिली जोडी महादेव पार्वतीला, दुसरी जोडी व्यास 88,000 ऋषीमुनीला, आणि तिसरी जोडी आता अजून पुढे बसणार आहे. अजून 3 जोड्या आहेत. पार्वती मातेनं प्रश्न विचारला, आता आम्हाला पुढची कथा सांगा. त्यानंतर पुढे विद्येश्वर संहितेमध्ये आपण प्रवेश केला. विद्येश्वर संहितेमध्ये महादेवाच्या लिंगाचं पूजेचं महत्त्व सांगितले. पहा, शिवलिंगाच्या पूजेचं महात्म्य. पार्वतीने प्रश्न विचारला. 88,000 ऋषीमुनीने सुद्धा नैमिषारण्यामध्ये प्रश्न विचारला व्यासांना की महादेवाच्या पूर्ण शरीराची पूजा का नाही, फक्त शिवपिंडीचीच पूजा का आहे. एक सांगू तुम्हाला, महादेवाच्या पूर्ण शरीराची पूजा ही आपण करू शकतो. कोण म्हणे करू शकत नाही. स्पष्ट दिलंय शिवमहापुराणामध्ये. महादेवाच्या पूर्ण शरीराची पूजा केल्यानंतर तुमचे अनेक इच्छा, अनेक मनोकामना पूर्ण होत असतात. पण आपण फक्त शिवपिंडीचीच पूजा का करतो. तर शिवशंभू पहिल्यांदा या पृथ्वी तलावरती आले ते पिंडीच्या रूपामध्ये आले. आणि त्यातही महादेवाला शाप आहे भृगु ऋषीचा. एकदा भृगु ऋषी निघाले होते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांपैकी कोणत्या देवाला आमच्याविषयी कळकळ आहे किंवा आमच्याविषयी प्रेम आहे, म्हणून भृगु ऋषी निघाले. आणि भृगु ऋषी पहिल्यांदा आले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाच्या छातीमध्ये लात मारलेली होती. ब्रह्मदेव खाली कोसळले. ब्रह्मदेवानं फक्त एकदा पाहिलं, रागाच्या भरात पाहिलं, म्हणून भृगु ऋषीनं शाप दिला. भारत देशात तुझं फक्त एकच मंदिर राहील. भृगु ऋषी निघाले, महादेवाकडे आले. महादेवाला लात मारली. महादेवानं फक्त एकदाच पाहिलं. लक्षामध्ये आलं की ती माझी परीक्षा घेण्यासाठी आली. एकदा का होईना पाहिलंय ना, म्हणून भारत देशामध्ये फक्त तुझ्या पिंडीची पूजा करतील. फक्त शिवपिंड आहे पहा. हे त्याचं आधीचं हे पहिलं कारण आहे. आणि त्यानंतर हे दुसरं कारण आपल्याला ऐकायचं. आता पिंडीच्या रूपामध्ये शिवशंभू आलेत आपल्या पृथ्वी तलावरती. पण शरीराची पूर्ण पूजा सुद्धा सांगितलेली आहे. मग आता आम्हाला सांगा की महादेवाचा जन्म कसा झाला, शिवशंभू आपल्या या भारत देशामध्ये कसे प्रगट झाले. तुम्हाला सांगतो, प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवतेंचा जन्म सांगितलेला आहे आणि पाळणा सुद्धा सांगितला. पाळणा प्रत्येक पुराणामध्ये आहे. तुम्ही भागवताचं पुराण काढा, कृष्ण जन्म आहे की नाही, पाळणा आहे की नाही. रामायणामध्ये रामाचा पाळणा आहे की नाही. गणेश पुराण काढा, गणपतीचा पाळणा आहे. नाही तर शिवमहापुराणामध्ये सुद्धा महादेवाचा पाळणा आहे. कोण म्हणे नाही. बरं, काही काही ठिकाणी शिवपुराणामध्ये जन्मच करत नाहीत महादेवाचा. अरे पण त्याचा जन्म करावा लागतो. मग त्या देवानी काय काय लीला केल्या ते सांगाव्या लागतात. जन्म सांगितला आहे महादेवाचा. सांगा ना आम्हाला महादेवाचा जन्म. महादेवाच्या आई वडिलाचं काय नाव आहे ते आम्हाला सांगा. महादेव सांगतात, पार्वते माझा जन्म कसा झाला, मी शिवपिंडीच्या रूपामध्ये कसा आलो त्याबद्दलची कथा सांगतो. पण शिवपुराणामध्ये हे 3 श्लोक सांगितलेले आहेत. या 3 श्लोकांचा उच्चार जर तुम्ही केला तर तुमचे कितीही मोठे पाप असू द्या
ते पाप सगळे दूर होतील. हे तीन श्लोक सांगितलेत पहा. त्या 3 श्लोकांचा उच्चार आपण आज नाही, माझा आवाज चांगला होऊ द्या, मग आपण त्या 3 श्लोकांचा उच्चार करू. तरी पण ऐका तुम्ही. एत शिवपुराणम हि श्लोकम श्लोकार्थमेव च यः पठेत भक्ति संयुक्तम स पापान मुच्यते क्षणात. एत शिवपुराणम हि यः प्रत्य महदद्दिताः यथाशक्ति पठेत भक्त्या सजीवन मुच्यते क्षणात. एत शिवपुराणम हि यो भक्त्यार्चायते सदा दिने दिने अश्वमेधस्य फलम प्राप्नोति न संशयः. 88,000 ऋषीमुनीने प्रश्न विचारला की आम्हाला सांगा, शिवकृपा होईल असे काही नियम आहेत का जेणेकरून आमच्यावरती शिवकृपा झाली पाहिजे. शिवकृपा जर आपल्यावर प्राप्त करून घ्यायची असेल तर इत्यादी 7 कामं करा, म्हणजे शिवशंभू तुमच्यावरती कृपा करतील. बा 7 कामं सांगितलेत शिवमहापुराणामध्ये, शिवकृपा होईल. पहिलं काम करा, सोमवार करा. आणि शक्यतो महिलांनी सोमवार उपवास केलाच पाहिजे. महादेवाचा वार आहे सोमवार. आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं असं जर तुमची अपेक्षा असेल तर सोमवार करा. शिवशंभूची कृपा होईल, कुंकू बळकट होईल. शिवकृपा व्हावी असं वाटत असेल तर एकादशी करा. एकादशी करावीच लागणार, कारण शिवस्य हृदयम विष्णू आणि विष्णूस्य हृदयम शिवा, दोन्ही देव एकमेकांच्या हृदयामध्ये आहेत. शिवकृपा व्हावी असं वाटत असेल, 3रं काम करा, आई वडिलांची सेवा व्हावी. शिवकृपा व्हावी असं वाटत असेल, 4थं काम सांगितलं आहे, भजन करा. ते म्हणजे महादेवाचं भजन नेहमी करत चला. शिवकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. शिवकृपा व्हावी असं वाटत असेल तर अन्नदान करा. अन्नदान ज्या ठिकाणी होत असतं त्या ठिकाणी शिवकृपा होत असते. शिवकृपा होण्याचे हे काही वर्णन आहेत, काही लक्षणं आहेत. हे शिवकृपा व्हावी असं वाटत असेल, आई वडिलांची सेवा सांगितली. शिवकृपा व्हावी असं वाटत असेल तर गंगेचे स्नान सांगितलेले आहेत. शिवकृपा होईल. आणि हे काम केल्यानंतर देह सुद्धा शुद्ध होतो. पार्वतीनं प्रश्न विचारला, हे महादेवा मला आता सांगा ना की शिवपिंडीची पूजा का करतात, तुम्ही शिवपिंडीच्या रूपामध्ये कसे आलात या पृथ्वी तलावरती. महादेव सांगतात, ऐक मी तुला कथा सांगतो की मी पिंडीच्या रूपामध्ये कसा आलो ते. तस्याधानेन मात्रेण पुराणस्य द्विजोत्तमाः सर्वोत्तमस्य यस्यैव तं याज्ञे सदां गतिं तां जगान्मुच्यते पापं ब्रह्महत्या परस्परम यावशिवपुराणम ही नांदे साख्या हिमौ जगो. ऐका, तुम्हाला आता जन्म सांगतो. जन्म झाल्यानंतर आपल्याला इथं पाळणं म्हणायचं आहे. फक्त एखादा अभंग होऊ द्या. माझा आवाज थोडासा, मला आवाजाला विश्रांती मिळेल. एखादा अभंग गरम ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई.
भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीचा गंगा तुझ्या चरणीचा गंगा तुझ्या चरणीचा गंगा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा सईद तो माया में तू क्या सईद तो माया में माझे रे रंगनी नाचावे माझे रंगने नाचा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा मने नाम राम मने नाम सारे दा बदा बाबा गारे सारे गा बाबा गाबा ने सारे दा बा Gama pa 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 gama pa ne da pa pa ne da kare ne da 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 Gama pa 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 gama pa ne da pa pa ne da kare ne da 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 Gama pa pa gama pa ne da pa ne da kare ne da 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 ne da da pa pa ma kare da ne da da pa pa ma kare da ne da da pa pa ma kare gama pa ne da gama pa ne da gama pa ne da da gama pa ne 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 da sa ne da pa ma kare daga baba mama daga tala ne daga baba mama daga tala ne daga baba mama daga gama bane 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 daga tala ne daga baba mama daga tala ne daga baba mama daga tala ne daga baba mama daga gama bane daga
मने नाम मने नाम मने नाम भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा आणि चंद्रभागा आणि कलाकारांसाठी अशी टाळीमध्ये वाजवत जा जरा, म्हणजे आमच्या सगळ्यांच्या अंगामध्ये चांगलं येतं. श्रवणादिके त्रिके शक्ते लिंगम वैरंग शांकरम. बंद पडलंय. संस्थाप्य नित्य सम्मर्च तरेत संसार सागरम. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीमुनींनी प्रश्न विचारला की महादेवाचा जन्म आम्हाला सांगा, महादेवाच्या आई वडिलाचं काय नाव आहे ते सांगा. एक लक्ष असा असू द्या, आई महादेवाला आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, ते स्वयंभू आहेत. ते महादेव स्वयंभू आहेत. पहा मग त्यांचा जन्म कसा झाला, ते पृथ्वी तलावरती कसे जन्माला आले, ऐका कथा. पूर्वी महादेवाचे 2 मुलं होऊन गेलेले होते. महादेवाचे हे 2 मुलं आहेत. एकाचं नाव आहे ब्रह्मदेव आणि दुसऱ्याचं नाव आहे विष्णू, असं शिवमहापुराणात वर्णन आहे. हे 2 मुलं आहेत महादेवाचे. आपो नारायण, साक्षात नारायणाला जन्म महादेवाने दिला होता. आणि भगवंताला जन्म जो दिला होता तो महादेवानं. आणि भगवंताच्या त्या नाभीमध्ये ब्रह्मदेव ठेवलेले होते, ते म्हणजे महादेवानं ठेवलेले होते. आणि मग कमल पुष्पातून जन्माला आले होते. चतुर्मुखो ब्रह्मा, ब्रह्मदेवाचा जन्म. हे 2 मुलं महादेवाचे, ब्रह्मदेव आणि विष्णू. बघा शिवमहापुराणात ती कशी सांगितली. एक दिवस प्रसंग असा झाला की ब्रह्मदेवाला जे काम मिळालेलं होतं, सृष्टी निर्मितीचं काम मिळालेलं होतं, लोकांची निर्मिती, आणि भगवान विष्णूला जगाचं पालन. आणि महादेवाने हे काम स्वतःकडे घेतलं होतं. सृष्टी संहाराचं काम म्हणजे लोकांना उचलून नेण्याचं काम आपल्याकडे ठेवलेलं होतं. आणि सांगितलं होतं, हे विष्णू तू जगाचं पालन कर, हे ब्रह्मदेव तू जगाची उत्पत्ती कर. आता माणसं निर्माण करणं म्हणजे काही साधारण गोष्ट आहे का हो? जगाची निर्मिती म्हणतात त्याला. ब्रह्मदेवाला असं वाटलं हे काम मी करतोय, अशा लोकांना निर्मिती मी जिवंत करतो, लोकांना जन्म देतो मी, म्हणजे माझ्यासारखा श्रीमंत आणि माझ्यासारखा खरं पाहिलं तर विद्वान मीच आहे. ब्रह्मदेवाला गर्व झाला, मी लोकांना जन्म देतो, सृष्टी निर्मिती करतो. आणि म्हणून ब्रह्मदेव गर्वाच्या भरात वैकुंठामध्ये गेले आणि वैकुंठ नायक शेषशय्येवरती विश्रांती घेत होते. ब्रह्मदेव विष्णूला एकेरी आवाजामध्ये आवाज देत होते, हे विष्णू, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ. भगवान विष्णू उठून बसले आणि पाहतायत तर काय, ब्रह्मदेव म्हणतात तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ. भगवान विष्णू म्हणतात, हे ब्रह्मदेवा, तुमच्याकडे फक्त सृष्टी निर्मितीचं कार्य दिलेलं आहे, पण तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेव म्हणतात, नाही विष्णू, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ. विष्णू म्हणतात, तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ. 2 देवामध्ये भांडणं लागले, इतके भांडणं लागले. शिवमहापुराणात हे वर्णन आहे.
अहमेव वारे गेन अहम प्रभुम रहम प्रभुम, म्हणजे मी प्रभू आहे, मी श्रेष्ठ. परस्परम हंतु कामौ चक्रतो समरोदनम. या दोघांचं वादामध्ये रूपांतर झालं. ब्रह्मदेव आणि विष्णू एकमेकाला भांडू लागले. एक म्हणतो मी श्रेष्ठ, विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ. दोघांचं वादात इतका वाद वाढला, इतका वाद वाढला. म्हणून एक सांगू तुम्हाला, वाद कशामुळे वाढतो माहितीये का? अतिपरिचय एखाद्या ठिकाणी जर आपला असेल तर तिथे वाद वाढत असतो. अतिपरिचय खोटा मान राहत नाही, प्रगट दिसतो भानो तो जगीशी तुची पाही. रघु शशी द्वितीयेचा वंदिती सर्व भावे. अतिपरिचय जर असेल तर तिथे वादामध्ये रूपांतर होत असतं. संवादातून वादात रूपांतर आहे. म्हणून शक्यतो दूर राहावं. सूर्यनारायण दररोज दिसतो की नाही? त्या सूर्याला कोणीतरी नमस्कार केलाय का? कारण दररोज उगवतोय तो. आणि चंद्राला नमस्कार करतो की नाही आपण? चंद्र 15 दिवसातून एकदा उगवतो. पण खऱ्या अर्थानं प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत चंद्र असतो, पण शक्यतो 15 दिवस सुट्टीच घेतो ना तो. सूर्यनारायण एक दिवस जर उगवला नाही तर काय होईल? एक दिवस सूर्यनारायणानं सांगितलं की आज रजाच घेतो मी, जमेल का? सूर्यनारायण जर उगवले नाही तर सगळे कामं ठप्प पडतील. काही साधू संत असे असतात की जोपर्यंत सूर्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत ते अन्न ग्रहण करत नाहीत. काही पशुपक्षी असे आहेत की सूर्यनारायण जोपर्यंत उगवत नाहीत तोपर्यंत ती सुद्धा पाणी सुद्धा पित नाहीत. असे अनेक संत नाशिक पशुपक्षी आहेत. पण जो व्यक्ती दररोज आपल्याला दिसतो त्याच्याबद्दल महत्व नाही राहत, पण जो एखाद्या वेळेस आपल्याला भेटतो त्याच्याबद्दल फार मोठं महत्व आहे. आता ही शिवपुराणाची कथा तुम्ही सगळेजण आवडीनं ऐकत आहात. हीच जर मी घरी लावली असती तर आमची बायको बसली असती का? तुम्हालाच बोलतोय मी. ही जर कथा घरी लावली असती तर आमची मंडळी म्हणली असती हे तुमचं सगळं बंद करा, मला सगळं माहिती शिवपुराण. म्हणून पिकतं तिथं कधी विकत नसतं. दुरून आणलेला महाराज त्याचा ऐकण्यासाठी गर्दी असते, पण गावातल्या महाराजाला जरा किंमत कमीच असते. सूर्यनारायणाला किंमत कमी आहे, पण त्याच्याशिवाय जमत नाही. चंद्राला किंमत जास्त देतो आपण. चंद्र उदय झाल्याशिवाय अन्न सुद्धा ग्रहण करत नाही चतुर्थीला. म्हणून अतिपरिचय खोटा मान राहत नाही. यांचा परिचय अति झाला, भांडायला लागले दोघ जण. ब्रह्मदेव म्हणतात मी श्रेष्ठ, विष्णू म्हणतात मी श्रेष्ठ. वाद वाढला. आणि वाद कशामुळे माहितीये का? वाद फक्त एकाच गोष्टीमुळे, मीपणा. याच्यामुळे भांडणं होतात. भांडणं होण्याचे हे पहिलं कारण आहे की लोकांना असं वाटतं मला कुणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे, त्याच्यामुळे वाद आहे. लग्नामध्ये मान जर दिला नाही तर राग येतो, लग्नामध्ये मान जर दिला तर आनंद वाटतो. म्हणजे मान द्यावा लागतो लोकांना. घरामध्ये बाईला जर मान मिळाला तर तिला बरं वाटतं. बरं मान तर कुठपर्यंत द्या? आमची मान तोटायची वेळ आली, मान तरी कुठपर्यंत द्या? इतका वाद वाढला अहंकारामुळे. लेख लक्षात असू द्या, लोभी जे माणसं अभिमानी असतात, जे अहंकारी लोक असतात, त्याच्यामुळे ते भांडण करत असतात. भांडण चालू झालं, अहंकारामुळे भांडण होत असतं. म्हणून जन्माला आलो कुठून? जन्माला आल्यानंतर करायचं तरी काय? मी म्हणण्यात काही अर्थ नाही. आया कहाँ से जाना कहाँ है, कबीरदासजी म्हणतात धुंडले ठिकाणा बंदे. माझा आवाज चालणार नाही तर तुम्हाला मी फार सुंदर आहे. मीपणामुळे अहंकारामुळे भांडण आहे. इतका वाद वाढला, इतका वाद वाढला. 33 कोटी देवांना चिंता वाटली. 2 देव भांडायला लागलेत. आम्ही सगळ्या देवांनी कुठं जावं, कोणाला शरण जावं? म्हणून या देवांचे भांडणं पाहून सगळे 33 कोटी देव कैलास पर्वतावर गेले महादेवाकडे. महादेवा, महादेव म्हणता देवाय हो, तुम्ही सगळे 33 कोटी देव, इंद्र चंद्र वरुण देवता माझ्याकडे काही येण्याचं कारण काय? महादेवा, खाली पृथ्वी तलावरती ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू भांडत आहेत.
यांचे भांडणं फार विकोपाला गेलेले आहेत. काहीतरी करा महादेवा, तुम्हीच काहीतरी करू शकताल. महादेवांना ऐकल्यानंतर देवादिदेव महादेव आकाशातून पाहत होते. आता देवादिदेव ढगाच्या आड लपलेले होते आणि ढगाच्या आड लपलेले महादेव पाहतायत तर काय, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव दोघं जण भांडत होते. इतका वाद वाढलेला होता या दोघांचा, इतका वाद वाढलेला होता. एक लक्षात असू द्या, प्रत्येक माणसाने, शिवकथा अशी सांगते की प्रत्येक माणसाने नम्र असावं. बा असं म्हणूच दे मला सगळं पाठ आहे असं काहीच म्हणू नये. मला भागवत मुखपाठ आहे, मला सगळ्या कथा माहिती आहेत. एखाद्या कथेला जर तुम्ही गेलात तर शून्य होऊन बसा. एखाद्या वक्त्याच्या वाणीतून असा शब्द निघून जातो की तो आपलं आयुष्याचं कल्याण करतो. शब्द पहा, शून्य होऊन बसावं, आपलं ज्ञान बाजूला ठेवावं आणि दुसऱ्याला संधी द्यावी. विद्वान व्यक्ती तो असतो की दुसऱ्याला संधी देणारा माणूस तो विद्वान असतो. पहा, स्वतःसाठी जागा करणारा तो विद्वान नसतो, दुसऱ्याला जागा करून देणारा तो व्यक्ती विद्वान असतो. नम्र राहावं. नम्र झाले भूता त्याने कोंदिले अनंत. नम्र झाला मोता, नम्र झाला मोता, नम्र झाला